नमस्कार मित्रांनो, ट्रेडर राज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ट्रेडिंग ॲप्लिकेशन यूज कसं करायचं आणि त्याच्यात बरेचसे टूल्स आहेत ते कसे वापरायचे ॲनालाइज करताना, ते फक्त आपण एक्सप्लेन केलं होतं. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मार्केटमध्ये, म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये म्हटलं तरी चालेल. लाईव्ह मार्केटमध्ये त्याचा चार्ट ॲनालाइज कसा करायचा आणि आपण डायरेक्शन कशी ओळखायची की मार्केट आता इथून नक्की वर जाईल का खाली जाईल. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी आपण ट्रेडिंग ॲप्लिकेशन ओपन करू. सो लाईव्ह मार्केट म्हटलं तर आपल्याला फॉरेक्स मार्केटच आता सध्या ओपन मिळेल. तर त्यात मी तुमच्यासमोर एक बिटकॉईनचा चार्ट ओपन करतो, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तुम्ही सेम ॲनालिसिसची प्रोसेस इंडियन मार्केटसाठी किंवा या फॉरेक्स मार्केटसाठी यूज करू शकता. ठीक आहे, बिटकॉइन तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, तर बिटकॉइनचा चार्ट मी ओपन करतोय तुमच्या समोर. ओके, तर सगळ्यात आधी मी ॲनालाइज केलेले सगळे लेवल्स काढून टाकतो. आता ते इथं वरती तुम्हाला दिसत असेल टाइम फ्रेम्स, 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, हे सगळे टाइम फ्रेम आहेत. म्हणजे समजा मी 4 आवर्सची टाइम फ्रेम ओपन ठेवली, समजा 1 आवर्सची टाइम फ्रेम ओपन ठेवली, तर इथं होणारे प्रत्येक कॅन्डल 1-1 तास मुवमेंट करतात वर खाली आणि 1 तास कंप्लीट झाल्यानंतरच ते मुवमेंट क्लोज होते आणि ती कॅन्डल क्लोज होते. तर आता तुम्ही जशी टाइम फ्रेम ओपन करता त्या मिनिटांनी ते तेवढी कॅन्डल मुवमेंट देत असते. ठीक आहे, तर ॲनालाइज करताना सगळ्यात आधी मोठ्या टाइम फ्रेमवर यायचं आणि तिथून खाली कन्वर्ट होत जायचं कमी टाइम फ्रेमवर. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं आपण 4 आवर टाइम फ्रेमवर येऊ आणि त्यावर आपण ट्रेंड कोणता चालू आहे की तो आयडेंटिफाय करूया. तर इथं आपल्याला क्लिअरली दिसते की बिटकॉइन अप ट्रेंड फॉलो करते, म्हणजे नवीन हायर हाय नवीन हायर लो बनवत स्टेप बाय स्टेप वर चाललेले. तर इथं आपल्याला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची, जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितली होती. तर इथं पहिला टच पॉईंट मिळाले आपल्याला, तिथून ते खाली स्ट्रेच करता येईल आपल्याला. ओके, तर इथं ट्रेंड लाईन मध्ये आपल्याला टच पॉईंट्स किती मिळाले, 1 2 3 आणि हे हा इतका प्रॉपरली टच नाहीये, हा 4. आणि इथं दिसते तुम्हाला या ट्रेंड लाईनला बिटकॉइनने फायनली ब्रेकआउट दिलेलं आहे. सो आपण जो आतापर्यंतचा बुलिश व्ह्यू होता आपला, म्हणजे आपल्याला वाटत होतं मार्केट आता इथून परत एकदा फुल बॅक घेऊन वर जाईल, तो व्ह्यू आता आपल्याला चेंज करावा लागेल, कारण मार्केटने ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिली खालच्या साईडला. सो आपण छोट्या टाइम फ्रेमवर यायचंय, म्हणजे 1 आवर टाइम फ्रेमवर, आणि इथं सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे. तर सपोर्ट रेजिस्टन्स आयडेंटिफाय करताना आपण ऑब्झर्व करायचं मार्केट एकाच ठिकाणी किती वेळ आलेले आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण लेवल्स ड्रॉ करून ठेवायचे. आता इथं तुम्हाला दिसत असेल बिटकॉइन या लेवलला कंटिन्युअसली आलेले बऱ्याच वेळा, तर इथे एक आपण सपोर्ट ड्रॉ करायचा. आणि सपोर्ट हा नॉर्मली सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही असं एक्सटेंड करू शकता. आता हे एक्सटेंडवर क्लिक केल्यानंतर हा सपोर्ट जितका आपण स्ट्रेच केले तितकाच ड्रॉ होईल, पण हा मोस्टली एक्सटेंड चालू ठेवला तरी चालेल, म्हणजे आपल्याला युजफुल राहील. ठीक आहे, तर हा झाला पहिला सपोर्ट. तर नेक्स्ट मार्केटचा पुढचा रेजिस्टन्स कुठं आपल्याला मिळते का ते बघायचं. तर इथे आपल्याला रेजिस्टन्स मिळाले, तर का ते पण तुम्हाला सांगतो, कारण मार्केटनी याच्या आधी पण या ठिकाणी रिजेक्शन घेतलं होतं आणि सेम या लेवलपासून पण रिजेक्शन घेतलं होतं. ठीक आहे, तर आपल्याला 2 टच पॉईंट्स मिळाले, 1 2, आणि या ठिकाणी पण हे टच पॉईंट्स आहेत, त्यामुळे हा एक झाला रेजिस्टन्स. ठीक आहे, अजून एक लेवल कोणती ड्रॉ करू शकतो आपण, ती म्हणजे एक मिनिट, इथं टॉपला एक आपण लेवल ड्रॉ करून ठेवूयात, म्हणजे आपल्याला एक तो टॉपचा एकदम नाही का हायर पॉईंट आपल्याला मिळून जाईल. तर आता आपण छोट्या टाइम फ्रेमवर यायचं. छोटी टाइम फ्रेम म्हणजे काय, 15 मिनिटाची टाइम फ्रेम ही एंट्री घेण्यासाठी बेस्ट असती फॉरेक्स मार्केटमध्ये, आणि 5 मिनिटाची टाइम फ्रेम ही एंट्री घेण्यासाठी बेस्ट असती इंडियन मार्केटमध्ये, म्हणजेच शेअर मार्केटमध्ये, ज्याला आपण स्टॉक मार्केट म्हणतो. ठीक आहे, सो फॉरेक्स मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर तुम्ही 15 मिनिटाची टाइम फ्रेम मी तुम्हाला रेफर करेल एंट्रीसाठी. ओके, सो 15 मिनिटावर येऊयात आपण, आणि इथं आपल्याला ट्रेड कुठं मिळू शकतो ते आपण ऑब्झर्व करू. आता मार्केटने ही लेवल तर ब्रेक केलेली, आणि मार्केटने लेवल ब्रेक करून डायरेक्टली इथपर्यंत खाली आलेले आहे, आणि मी थोड्या वेळा आधीच
या ठिकाणी एक ट्रेड घेतलेला, कारण तिथं आपल्याला एक स्ट्रॉंग ब्रेकआउट होता त्यामुळे. ठीक आहे, एक मिनिट. या ठिकाणी कारण ती कॅन्डल पण तितकी स्ट्रॉंग होती आणि माझा स्टॉप लॉस या ठिकाणी होता आणि टार्गेट माझं 1:2 होतं. जस्ट ओके. या ठिकाणी मी एंट्री घेतली होती, म्हणजे एक प्रकारे लाईन म्हणजे ट्रेंड लाईन ब्रेकआउट पण मिळाली होती आपल्याला. प्लस डीसीसी म्हणजे डबल कॅन्डलस्टिक कन्फर्मेशन. म्हणजे जेव्हा एखादी स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल किंवा स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आपल्याला मिळते तेव्हा आपण त्या ठिकाणी डायरेक्टली एंट्री घेऊ शकतो. ओके. तर मार्केटनी मला या लेवलला म्हणजे ऑलमोस्ट 50%च्या वर टार्गेट देऊन मार्केट आता रिव्हर्स वरती चालले. सो माझा असा प्लॅन आहे की मार्केट आता म्हणजे याच रेजिस्टन्सला एकदम इझिली ब्रेकआउट देईल असं वाटत नाही. त्यामुळे या ठिकाणी सपोर्ट घेऊन रेजिस्टन्स घेऊन पुन्हा एकदा खाली येऊ शकतं. तर हा माझा व्ह्यू आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं ॲनालाइज करू शकता. म्हणजे सगळ्यात आधी काय बघायचं, ट्रेंड कोणता चालू आहे, ट्रेंड आयडेंटिफाय करायचं. म्हणजे इथं तुम्हाला दिसतंय पहिला कोणता ट्रेंड चालू होता, मार्केट अप ट्रेंड चालू होतं. कंटिन्युअसली हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो असं बनवत मार्केट वर चाललं होतं. पण इथं तुम्हाला दिसतंय मार्केटनी लोअर हाय बनवलाय, लोअर लो बनवलाय, लोअर हाय आणि हा लोअर लो खालचा, लोअर लो लोअर हाय, परत लोअर लो, परत लोअर हाय. ओके. आणि परत एकदा लोअर लो बनवायला खाली मार्केट येऊ शकतं. का तर मार्केट हे कंटिन्युअसली ट्रेंडला फॉलो करतं. त्यामुळे आपण पण ट्रेंडला फॉलो करून त्या डायरेक्शनचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं ॲनालिसिस यूज करून ट्रेड घेऊ शकता. ओके. तर हे तुम्हाला पोझिशन वगैरे लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशन काय असतात ते तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर तुम्ही नसेल बघितलं तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि ॲनालाइज करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून शेअर करून सबस्क्राईब पण करू शकता जर तुम्ही नसेल केलं तर, इथं नवीन असताल तर. ठीक आहे. सो इथपर्यंत ठीक आहे, इनफ आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण म्हणजे सब्जेक्ट अजून फिक्स झालेला नाही आहे. सो आपण नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला इन्फॉर्म करेन, काय प्रॉब्लेम आहे. सो थँक्स ऑल ऑफ यू.